हॅलो, आज मी इथे कोवळ्याचं गुरशील बनवत आहे। त्यासाठी इथे मी 2 किलो कोवळं घेतलं आहे, त्याला किसून घेत आहे। यातलं मी 1 पाव कोवळं बाजूला ठेवून देईल। याला किसून घेणार आणि याचे बारीक स्लाइस करून घेते। बघा, या प्रकारे त्याच्यावरची साल काढून छान बारीक स्लाइस करून घेतलं। एवढं कोवळं ठेवलेलं आहे मी आणि याला स्वच्छ धुवून घेत आहे। याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याला गॅसवरती ठेवून दिलेलं आहे मी। यामध्ये पाणी घातलेलं आहे। पाणी पूर्ण भरेपर्यंत नाही घातलं, पाणी थोडं कमी घातलं, कारण ते हे लगेच चिमतात, त्याच्यामुळे पाणी याच्या वरच येते आणि कुकरच्या बाहेर पाणी निघण्याची शक्यता असते। तर इथे मी याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घेत आहे। याला छान मऊ शिजवून घेत आहे। बघा, कुकर झालेला आहे। याच्या 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे मी। छोटं कुकर आहे तरी पण खूप छान असं शिजून गेलेलं आहे। बघा, छान सॉफ्ट झालं। यामधलं पूर्ण पाणी काढायचं। जर हे पाणी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही ते भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता। हे पाणी खूप छान असते। तर इथे मी याला कुकरमध्येच घातलं। आता याला मी कुकरमध्ये शिजवत आहे। त्यासाठी इथे मी 1.5 वाटीपेक्षा कमी साखर घातलेली आहे। यामध्ये काही न घालता फक्त मी साखर घातली आहे आणि यालाच पाणी सुटते। आता बघा, या प्रकारेच याला पूर्ण पाणी सुटलेलं आहे आणि याला मिक्स करून घेत आहे। पूर्ण एकजीव करायचं आहे। गुरशेल हे पूर्ण एकजीव झालेले पदार्थ असते, कोवळ्यापासून बनवतात। तर बघा, या कोवळ्याला मी छान स्मॅश करून घेतलेलं आहे चमच्याने आणि याला यामधलं पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आहे। छान शिजवून घ्यायचं आहे याला, त्याच्यामुळेच त्याची चव छान येणार आणि पाक बनेल साखरेचा, तर त्याची चव खूप चवीला मस्त असं गुरशेल बनते मग। तर बघा, याचं मी पूर्ण पाणी आटवून घेत आहे। तर याला थोडी तुम्हाला मेहनत करावी लागेल। या वेळेपर्यंत थोडं याला फिरवत राहावं लागते। बघा, मी याला असं फिरवून घेत आहे आणि यातलं पूर्ण पाणी आटवून घेत आहे। यातलं पूर्ण पाणी सुकलेलं आहे। आता यामध्ये मी वेलचीची पूड घालत आहे। या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता आणि या ठिकाणी तुम्ही 1 चमच तूप घातलं तर चवीला खूप मस्त असं गुरशेल वाटेल। याला मिक्स करून घेतलं आणि आपलं गुरशेल तयार आहे। छान मस्त असं झालेलं आहे। वर्षातून 1 वेळा बनवू शकता तुम्ही। चवीला खूप मस्त असं गुरशेल तयार आहे। हे विदर्भामध्ये गुरशेल म्हणून बनवले जाते। तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। कशी वाटली नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।